नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद जोशी, पेडियाट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि यूरोलॉजिस्ट, हॅपी किड्स हॉस्पिटल जळगाव येथे कार्यरत आहे। आज आपण जाणून घेऊया की लहान मुलांमध्ये ज्या शस्त्रक्रिया आम्ही करतो किंवा लहान बाळांच्या ज्या शस्त्रक्रिया करतो त्यामध्ये काय कॉमन प्रॉब्लेम असू शकतात ऑपरेशन नंतर, ज्याबद्दल पालकांना माहिती असणं गरजेचं आहे। तर पहिलेच लहान बालक आणि त्याची शस्त्रक्रिया ही गोष्टच थोडीशी आश्चर्यकारक किंवा अशी म्हणजे वेदना देणारी असू शकते, हे नैसर्गिक आहे। परंतु लहान मुलांचे, नवजात बालकांचे असे बरेचसे आजार असतात ज्यामध्ये लहान वयातच सर्जिकल ट्रीटमेंट ही करावी लागते, जेणेकरून ते बाळ लवकरात लवकर निरोगी होता आलं पाहिजे। तर सर्जिकल ट्रीटमेंट जेव्हा अशा बालकांची आम्ही करतो त्यावेळा प्रत्येक सर्जिकल ट्रीटमेंटचं काही ना काही एक कॉम्प्लिकेशन असू शकतं। तर जे कॉम्प्लिकेशन्स असतात किंवा जे दुष्परिणाम ज्याला आपण असं म्हणू शकतो, हे दुष्परिणाम मुख्यतः दोन प्रकारचे असतात। एक असतो कॉमन सर्जिकल कॉम्प्लिकेशन किंवा दुसरं असतं डिसीज स्पेसिफिक कॉम्प्लिकेशन। तर डिसीज स्पेसिफिक कॉम्प्लिकेशन आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार नाही, कारण ते डिसीज स्पेसिफिक कॉम्प्लिकेशन त्या पर्टिक्युलर आजारापुरतं मर्यादित असतं, ते जनरल कॉम्प्लिकेशनमध्ये येत नाही। आज आपण बघूया जे कॉमन कॉम्प्लिकेशन असतात। म्हणजे आता शक्यतोवर जेव्हा जेव्हा या शस्त्रक्रिया आपण करतो तेव्हा जनरली या शस्त्रक्रिया दोन प्रकारांनी केल्या जातात। एक असते चिऱ्यातून केल्या जाणारी शस्त्रक्रिया, ज्याला ओपन सर्जरी किंवा कन्व्हेन्शनल सर्जरी असं म्हणतात, आणि दुसऱ्या प्रकारची शस्त्रक्रिया असते त्याला दुर्बीण पद्धती शस्त्रक्रिया असं म्हणतात। तर या दोन्ही शस्त्रक्रियांमध्ये काही कॉमन सर्जिकल प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात। तर ते काय, तर एक महत्त्वाचं म्हणजे जो चिरा ऑपरेशनमध्ये दुर्बिणीचं म्हणा किंवा कन्व्हेन्शनल पद्धतीचं ऑपरेशन, त्यामध्ये जो चिरा दिला जातो ज्याला सर्जिकल इन्सिशन असं म्हणतात, त्यामध्ये इन्फेक्शन होऊ शकतं। हे इन्फेक्शन होण्याचे अनेक कारण असतात। त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण असतं जो अंडरलाईंग डिसीज आहे। म्हणजे आता समजा आतड्यांचा आजार आहे आणि त्या आतड्यांच्या आजारामध्ये जर ऑलरेडी बॅक्टेरियांची म्हणजे जंतूंचा संसर्ग जर झाला असेल तर त्यामुळे तो संसर्ग या सर्जिकल जखमेमध्ये सुद्धा येतो आणि त्यामध्ये जखमेमध्ये इन्फेक्शन होण्याचा चान्स असतो। त्याशिवाय जे ही जखम जेव्हा म्हणजे सर्जरी झाल्यानंतर ही जखम टाके लावून बंद केल्या जाते, तर त्या टाक्यांमध्ये इन्फेक्शन होण्याचा संभव असतो किंवा ते टाके तुटू शकतात वेळेच्या आधी, किंवा त्यातून कधी कधी हर्निया नावाचा प्रकार सुद्धा होऊ शकतो, ज्याला इन्सिशनल हर्निया असं म्हणतात। याशिवाय ऑपरेशनच्या दरम्यान रक्तस्राव होण्याचा धोका असतो। जनरली आता जी मॉडर्न सर्जिकल टेक्निक आलेली आहे, जे इन्स्ट्रुमेंटेशन आपल्याकडे अवेलेबल आहे, त्यामुळे या सर्व प्रकारचे जे प्रॉब्लेम आहेत हे असे म्हणजे तसे दुर्मिळ झाले आहेत। परंतु तरी सुद्धा प्रत्येक ऑपरेशनमध्ये अशा प्रकारचे कॉमन सर्जिकल प्रॉब्लेम जे कॉम्प्लिकेशन्स असतात त्याबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। जे सुपरफिशियल दिसणारे आजार असतात, सुपरफिशियल म्हणजे ज्यांच्यासाठी शक्यतोवर पोट उघडून ऑपरेशन करायची गरज पडत नाही, अशा शस्त्रक्रिया म्हणजे हर्नियाच्या शस्त्रक्रिया किंवा अंडकोश योग्य जागी नसताना ते योग्य जागी आणण्यासाठी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया, किंवा लघवीची जागा जर योग्य जागी नसेल तर ती योग्य जागी आणण्यासाठी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया, या असल्या शस्त्रक्रियांमध्ये सुद्धा या टाक्यांमध्ये इन्फेक्शन होण्याचा चान्स असतो। परंतु त्याचं प्रमाण अत्यंत नगण्य असलं तरी पण ते माहिती असणं पालकांना आवश्यक आहे, कारण ह्यातल्या काही सर्जिकल इन्फेक्शन्समुळे जो ऑपरेटिव्ह रिझल्ट असतो तो सुद्धा अफेक्ट होण्याचा चान्स असतो। त्याशिवाय जेव्हा अंडकोशाच्या शस्त्रक्रिया असतात त्यामध्ये ऑपरेशन नंतर अंडकोश आकाराने लहान होऊन जाणं किंवा त्याची व्हॅस्क्युलॅरिटी किंवा त्याचा जो रक्तप्रवाह आहे तो कमी झालेला असल्यामुळे किंवा त्याला डॅमेज झालेला असल्यामुळे तो अंडकोश आकाराने लहान होणं किंवा हर्नियाचं ऑपरेशन झालेलं असल्यास त्याचे जर जे टाके असतात ते जर तुटल्या गेलेले असले तर तो हर्निया रिकरंट बनणं म्हणजे पुन्हा होणं, अशा प्रकारचे प्रॉब्लेम सुद्धा काही वेळा आढळून येऊ शकतात सर्जिकल प्रॅक्टिसमध्ये। तर या सर्व कॉमन प्रॉब्लेमची माहिती आमचे जे पेडियाट्रिक सर्जरीचे जे कलिग असतात ते सगळे आपल्या पेशंटच्या पालकांना देतच असतात। तरीसुद्धा पालकांनी त्या काउन्सिलिंगच्या वेळी त्या माहितीची व्यवस्थित म्हणजे त्याची माहिती करून घेणं फार आवश्यक असतं, जेणेकरून समजा दुर्भाग्याने जर आपल्या बालकामध्ये जर पोस्ट ऑपरेटिव्ह काही कॉम्प्लिकेशन झाले तर त्याबद्दल आपली जी मानसिक स्थिती असते ती आपण तयार केलेली असते, तसंच त्यामुळे आपला डॉक्टरवरचा विश्वास सुद्धा कायम राहतो, कारण या सर्व गोष्टींची कल्पनाही पहिले दिल्या गेली असते। तर हे एक पेशंट आणि डॉक्टर यांच्यामधलं योग्य कम्युनिकेशन असण्याचं माध्यम असल्यामुळे या सर्व प्रकारांची जी कल्पना असते ही प्री ऑपरेटिव्हली आम्ही सर्वच पालकांना देत असतो, आणि या सर्व कॉम्प्लिकेशन्सचं प्रमाण जरी अत्यंत नगण्य असलं तरी सुद्धा त्याची माहिती आम्ही पालकांना देतो। यामागे पालकांना घाबरवणं हा उद्देश नाही, तर ते एक ओपन कम्युनिकेशन त्यांच्यासोबत केलं जातं, जेणेकरून ज्या बालकांमध्ये असं होतं त्यांच्यामध्ये त्या पालकांना तर असं शॉक नसतो, ते मेंटली प्रिपेअर्ड असतात आणि मग त्या प्रकारच्या कॉम्प्लिकेशन्सला ट्रीट करणं हे आम्हाला सोपं जातं। अर्थात हे सर्व कॉम्प्लिकेशन जरी असले तरी ते
ट्रीटेबल कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि निव्वळ हे कॉम्प्लिकेशन असतात म्हणून त्यासाठी बाळाची शस्त्रक्रियाच न करणं हे आणखीन जास्त धोकादायक आहे, कारण पुष्कळशा या आजारामध्ये शस्त्रक्रियेशिवाय बाळाचा जीव वाचवता येत नाही किंवा या शस्त्रक्रिया केल्याशिवाय बाळ पूर्णपणे निरोगी होत नाही। त्यामुळे अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणून शस्त्रक्रिया टाळणं हे अगदीच अयोग्य आणि चुकीचं आहे। म्हणून पालकांनी अशा प्रकारच्या कसल्याही कॉम्प्लिकेशन्सची भीती न बाळगता त्यांच्या पेडियाट्रिक सर्जन सोबत या सर्व गोष्टींबाबत ऑपरेशनच्या पूर्वी तसेच ऑपरेशनच्या नंतर सुद्धा वेळोवेळी डिस्कशन करावं, ओपन कम्युनिकेशन करावं, जेणेकरून दोघांमध्ये पण या सर्व गोष्टींबद्दल क्लॅरिटी राहील आणि बालकाला निरोगी बनवण्याचा जो आपला प्रयत्न आहे त्यामध्ये आपण सक्सेसफुल होऊया। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।